त्यांच्यावरती अजून एक जाधव आहे, कारण त्यांचं पहिलं प्रोत्साहन होतं की आमच्या ज्या समाजातील लोक आहेत जे या योजनेपासून वंचित आहेत किंवा शिक्षणापासून किंवा व्यवसायापासून, त्यांची खरंच तळमळ बघून त्यांनी सांगितले की सर तुम्हाला तारीख देतो किंवा एक कार्यक्रम राबवू, तुमचं मार्गदर्शन मिळेल का? तर त्यांच्या एका छोट्या कागदात आपण लगेच हो म्हटलो आणि आज या व्यासपीठावर मला बोलायला संधी मिळाली म्हणून मी पहिल्यांदा जे मंडळ क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जे कार्यक्रम राबवलं जनजागृती शिबिर, पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो. कारण ज्यावेळेस आपलं महामंडळ होतं वसंतराव विकास महामंडळामध्ये आणि ज्यावेळेस तुमच्या ज्या संघटनेनं किंवा नेते मंडळाने उठाव करून जे महामंडळाची उपकंपनी स्थापन करायला सरकारला भाग पाडलं, ती सरकारी कंपनी आपली 9 ऑगस्ट 2003 रोजी शासन निर्णयाद्वारे अंमलबजावणी झाली आणि त्याच्यानंतर जे कार्यक्रमाची सुरुवात व्हायला पाहिजे होती अंमलबजावणी, मगाशी जाधव सर सांगितल्याप्रमाणे निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता चालू झाली, त्याच्यामुळे काही प्रकरणाला मंदावलं आणि आता आपण वेळ मिळाला जसं तुम्ही त्याच्या मार्गदर्शनाखाली पण करू शकता. आणि उदाहरण द्यायचं म्हणलं तर माझ्या मते तर मी ज्यावेळेस इथं कार्यालयात लागलोय तेव्हापासून रामदेव समाजाचा एकही बेरड असू द्या, रामदेव समाज असू द्या, एकही लाभार्थ्याचा लाभ मिळाला नव्हता. ज्या अगोदर झाला ते थोड्याफार प्रमाणात कमी होता, पण ज्यावेळेस इथं पहिल्यांदा आलोय 1 लाखाची जवळजवळ माझ्या मते 10 तरी प्रकरण मी स्वतः वाटप केलेलं आहे रामदेव समाजाचे तुळशी गावामध्ये. आता ते सध्या तर लाभार्थी पण असतील माझ्या मते, पण जे प्रोत्साहन आहे कारण त्या माणसांना फोन करायची पण गरज नाही, कारण वसुलीसाठी ती माणसं चांगली आहेत की असं नाही की आपण जे समाज आहे फक्त आहे लाभ आहे की भटका समाज असल्यामुळे काही लोकांचं वास्तविक नाही की कायम स्वरूपी राहत नाही असं पण होतं. पण त्या माणसाने कधीच वसुलीसाठी असं पण आदत झालं नाही की माझं फोन वाढ मिळते, कारण त्यांनी वेळेवर पैसे पाठवणं आणि वेळेवर मार्गदर्शन करणं. आणि सोलापूरचे ते राजभवन जाधव यांनी 15 दिवसातून महिन्यातून एकत्र येतात की साहेब आपल्यासाठी काय नवीन योजना आहेत का, मला सरांना फोन आलाय, सरांनी विचारलं, एक वारंवार विचारतात का तर तुमच्या समाजासाठी भलं व्हावं म्हणून या संघटना काम करते. त्याच्याबद्दल मी पहिलं त्याचा आभार मानतो. आणि त्यांनी जे त्यांची योजना आहेत तुम्हाला काही त्रुटी असतील तर, पण आता त्या त्रुटी मी सांगणं योग्य नाही, कारण त्यांना माहिती ही जेवढी माझी आहे जेवढं माझा प्रोटोकॉल आहे मी त्या शेचं सांगत असतो. तेव्हा सरांना तुमच्या याच्या योजनामध्ये तुम्हाला व्यतिरिक्त जास्त लाभ पाहिजे असेल, तुमच्या जामीनदाराबद्दल जी शिथिल करायची असेल त्याच्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य आहेच, तुम्ही तिथं तुमचं कारण वाढवू शकता सर. आणि आपण जे आता आहेत आर्थिक दुर्बल घटकांसाठी व्यवसायाकरिता सवलतीच्या व्याजाने पण पैसे दिलेले आहेत. म्हणजे आता वैयक्तिक व्याज परतावा योजना जी आहे शासनाची त्याला 10 लाखापर्यंत तुम्ही कर्ज प्रस्ताव दाखल करू शकता, जेणेकरून जे आहे ते ऑनलाईन पोर्टलद्वारे आपलं तुम्ही पोर्टल ओपन केला तर वेबसाईटला गेला तर तिथं तुमचं स्वतंत्र जे तुम्हाला हे बघून वाटेल किंवा खरंच आपला समाज आज इथं जमलेला आहे. राजीवमानी नाईक आर्थिक विकास महामंडळाने शेकडो तुमचं पालन केलेलं आहे. जसं वाटर समाजात सुधारण्यासाठी केलेलं आहे पेलवान तारेजवळ चव्हाण हे 2 उपकंपनी 9 ऑगस्ट रोजी स्थापन केलेली आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस त्या पोर्टलला जाता जे कागदपत्र आहेत, कागदपत्र म्हणजे कसं आता 100% बँकेने कर्ज दिलेलं असतं, ज्याच्या 12% व्याज जे आहे ते महामंडळ तुम्हाला परतफेड करतो. आणि या योजना अंतर्गत रामदेव समाज माझ्या मते तर आता आमच्या रेकॉर्डनुसार हे महामंडळ स्थापन व्हायच्या अगोदर झालेल्या काही प्रकरणं त्यांना सुद्धा आता व्याज परतावा आपण देतच आहे. आतापर्यंत 4 टप्प्यात व्याज परतावा मिळालेला आहे. आणि ही योजना जी आहे कारण सरकार याचे व्याज भरतं आणि तुम्ही करू शकता बँकेला जे तुमच्या जमीन कागद किंवा सिव्हिल वगैरे ती बँकेचा अधिकार आहे. कारण या योजनेमध्ये जे बदल झालेल्या शासनाने केलं वैयक्तिक व्याज परतावा योजना याच्यामध्ये आपल्या इथं कागदपत्राची जास्त हे नाही, पण बँकेनं तुम्हाला ज्यावेळेस मागेल सिव्हिल मागेल किंवा भांडवल मागेल जामीनदार मागेल ते तर तुम्हाला कागदपत्राची आवश्यकता करणं गरजेचं आहे. या योजनेचा अर्थ असा आहे की वैयक्तिक व्याज परतावा योजना असं म्हणजे 12% व्याज वाढवण्यात देतो तुम्हाला जोपर्यंत तुमची कालावधी. थोडक्यात तुम्हाला म्हणजे व्याज भरायचंच नाही, तेच तुमची सबसिडी तेच तुमचं बेनिफिट म्हणायचं, फक्त मुद्दल देऊन तुम्हाला बँकेत भरणं गरजेचं आहे. आणि दुसरी जी योजना आहे आपल्याकडे 1 लाख रुपये योजना, त्याच्यामध्ये तुम्हाला जामीनदाराचे 2 कागदपत्रांची आवश्यकता आहे. जे 2 सातबारे जामीनदार लागतील त्याच्यावर आम्ही रिसर्च बोजा जोडून घेतो आणि त्याला तर व्याजच नाही 2085 रुपये तुम्हाला महिना हप्ता असेल त्याचं 4 वर्षाची परतफेड आहे. आणि पहिला टप्पा 75,000 होतो. आणि ज्यावेळेस आम्ही तुम्हाला व्यवसाय चालू झाला नाही ती शाश्वती करून 3 महिन्यानंतर तुम्हाला दुसरा टप्पा म्हणजे 25,000 वाटप करतो. ते पिकाचे पैसे आहेत त्यामुळे तुम्हाला ते व्याजाची गरज नाही, कारण 1 लाख रुपये 1 लाखाचे ज्यावेळेस तुम्हाला वाटत असेल सरकार
न मानून तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून वाढ करू शकता, हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि ज्या योजनेचा तुम्हाला लाभ पाहिजे असेल त्याची मी माहिती पत्रक सरांकडे दिलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे. आणि ज्याला कोणाची घराची आवश्यकता असेल किंवा खरंच आपल्या योजनेचा लाभ पाहिजे आणि आपण व्यवसाय करून समाजाचं नाही घराची उन्नती करून हात बाहेर लावू शकता. मी म्हणत 1 लाखामध्ये होऊ शकतो, पण 1 लाखामध्ये थोडं मोठं तरी आपलं शेळी पालन म्हणा, कुक्कुटपालन म्हणा, किराणा दुकान, दुग्ध व्यवसाय हे तर तुम्ही करू शकता. जेणेकरून स्वतःच उभा राहून स्वतःचा एक स्टँड करू शकता. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला 1 लाखाच्या आगे ज्यावेळेस तुम्हाला बँकेचा सिबिल स्ट्रॉंग झाला तर तुम्ही त्याच्या 10 लाखाचा अप्लाय करू शकता. जेणेकरून आपण पहिला पाया मजबूत पाहिजे. आणि जे पाया मजबूत करण्यासाठी जी धावपळ होती सरांची ते खरंच दिसली. आणि आज मी पहिल्यांदाच म्हणजे एवढं ऑफिसर असं राहुल समाजात करतो मोठे फक्त 1 किंवा 2 कार्यकर्ते येऊन विचारत होते, पण त्यांनी कधी कामाला योजना केली. आपण सरांची गडबड होऊन आज जरी जमलेले आहेत मग सर सांगितल्याप्रमाणे समाज एकत्रित येणं आणि समाजाला एक योग्य दिशा देणं जे सरांचं काम चांगलं आहे, संघटनेचं काम चांगलं आहे, तर मी त्याचे आभार मानतो. आणि त्याचमुळे आज एकत्र झालं. कारण ही योजना आहे किंवा ही महामंडळ आहे तुम्हाला कळालंच नसतं. कारण जे आहे ते तुम्ही व्हॉट्सअपवर ऐकता किंवा पेपरवर बघता, आपण त्याची जी जो अंमलबजावणी आहे किंवा कार्यक्रम कुठं आहे, कसं आहे, कशा पद्धतीत काम करता येतं हे तर तुम्हाला घरी बसल्याचं कळत नाही. पण आज तुम्ही एकत्र आलात त्यामुळे तुम्हाला कळलं की बाबा आपल्या स्वतंत्र महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापन झाली, याचा अभिमान पण तुम्हाला आणि आम्हाला आहे. पण आमचं एक धोरण आहे शासनाकडून, मी तुम्हाला एक सल्ला देतो की तुम्ही जेवढे जास्तीत जास्त होते तेवढे आपण जास्तीत जास्त प्रकरण करा, लाभार्थी घडवा, त्याला आम्ही मार्गदर्शन करू. सरांच्या कृपेला तुमच्या सर्वांच्या कृपेला आम्ही मार्गदर्शन करायला तयार आहे. थोडे बोलून माझे 2 शब्द संपवतो. या हॉलमध्ये थोडंसं वातावरण गरम होत असल्यामुळे आपण या कार्यक्रमात बोलण्याची संधी थोड्या लोकांना आपण देतोय. ते बरेच मान्यवर बोलणार आहेत, परंतु फक्त आता मोजकेच 2-3 भाषण आपण या ठिकाणी घेऊया. तर साहेबांच्या बोलण्यातून थोडासा 1 मिनिट मी सगळ्यांचा वेळ घेतो. सांगायचं तात्पर्य काय की कार्यक्रमाला जायचं आणि त्यातलं काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. नाहीतर जयंती पुण्यतिथीला कार्यक्रमाला व्याख्यानाला लोक जातात, ऐकतात आणि निघून जातात, त्यात काय घेतलंय काय कळत नाही. थोडक्यात मी सांगतो की जे आता मी आबांना निरोप द्यायला गेलो त्यावेळेस आबाने सांगितलं की कसं आहे की हे 1 लाखाची मी प्रकरणाची माहिती मी आबांना त्या ठिकाणी सांगितली. मग आबाने मला इतकी चांगली हिंट त्या ठिकाणी दिली, टीप दिली की 1 लाखाची जी प्रकरण आहे ती छोटे शेतकरी गरीब जे शेळी पालन करतात, जे दुग्ध व्यवसाय करतात, त्यांना 2 गायी घ्यायसाठी 1 लाख किंवा 10 शेळ्या घ्यायसाठी 1 लाख रुपये. म्हणजे मोठा घास घेण्यापेक्षा आपण त्याची परतफेड करतोय का हे पण बघितलं पाहिजे. तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे किंवा तुम्ही कर्ज करून याचा फायदा घेणार आहे, याचा अर्थ तुम्हाला हे परतफेड करायचे, याचे पैसे तुम्हाला परत द्यायचे आहेत शासनाला. समजा 1 लाख रुपये तुम्ही कर्ज उचलले, मला वाटतंय हे राजीव नाईक आर्थिक विकास महामंडळ चालू व्हायच्या अगोदर वसंतराव नाईक आर्थिक महामंडळातून मला वाटतं तुळशी गावातून 8 जणांनी 1 लाखाची प्रकरण केली. साहेब स्वतः या ठिकाणी पुरावा आहे. 75,000 रुपयाचा चेक त्यांना दिला आणि 3 महिन्यानंतर त्यांनी जे काही व्यवसाय टाकला त्याच्यासाठी त्यांनी कर्ज उचलले. काय जणांनी सांगितले मी 2 म्हशी घेणार आहे, 2 गाया घेणार आहे. तर साहेब तुळशीला येऊन स्वतः तपासून गेले, मग पुढचा 25,000 हप्ता दिला. ज्या घरकुलाचा जसा टप्पा आहे, घरकुलाला ज्याप्रमाणे टप्प्याने पैसे मिळतात का तसंच थोडक्यात ह्या 1 लाखाचा आहे. या ठिकाणी सोलापूरच्या शीतलताई मॅडम म्हणजे आपला बचत गटाच्या विभागाच्या प्रमुख आदरणीय शीतलताई चव्हाण मॅडम यांचं आगमन झालंय. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया. नंतर मॅडम बचत गटासाठी आपण मनोगत या ठिकाणी ऐकण्यासाठी इच्छुक आहात अशा आदरणीय ताई चव्हाण मॅडम यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थोडासा सर्वांनी वेळ द्या. यानंतर आपण भोजनाची व्यवस्था या ठिकाणी संत स्वातंत्र्याचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये सर्वांची जेवणाची सोय केलेली आहे. सर्वांना बसण्याची व्यवस्थित सुविधा आहे. फक्त आल्यासारखं चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी 2 आमचे नेते दोन्ही
मार्गदर्शन करणार आहेत आदरणीय ताई आता आले, त्यांचं पण मनोगत आपल्याला ऐकायचं. यांना प्रत्येकाला आपल्याला 5-10 मिनिटं वेळ द्यावा लागणार आहे. तरी सर्वांनी शांत बसून संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत जागेतून उठायचं नाही. मी तुम्हाला अजून माहिती सांगणार आहे. तरी या ठिकाणी सुरुवातीला याने आदरणीय शीतलताई चव्हाण मॅडम यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी महिला अध्यक्ष महाराष्ट्राच्या जयमाला क्रांती संघटनेच्या आदरणीय कोमलताई यांनी त्यांचं स्वागत करा आपण त्यांना विनंती करतो. या ठिकाणी राहुलजी अलसंदे साहेबांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. ज्यांना कोणाला शंका आहे त्या आपण या ठिकाणी पॉम्पलेट आहे शासनाचं, त्याच्यामध्ये एक त्रुटी आहे, कोणी गैरसमज करून घ्यायचा नाही. त्याच्यामध्ये एक त्रुटी आहे, त्यामध्ये उमेदवार हा रामोशी समाजाचा असावा म्हणून लिहिलेला आहे. परंतु आपण शासनाकडे त्या संदर्भात बेरड सुद्धा काही लोकांची जात आहे आपल्या जातीत, म्हणून आपण बेरड सुद्धा ग्राह्य धरण्यात यावं म्हणून असं शासनाकडे आदरणीय लोकनेते गौरवनाथ शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे मंत्रालयामध्ये आणि त्याचा पण GR आलेला आहे. फक्त यांच्याकडून टाईप करताना रामोशी फक्त उल्लेख झालेला आहे. कुणीही गैरसमज करून घेऊ नका. ज्यांचं बेरडचे दाखले आहेत त्यांना पण या आर्थिक महामंडळाचा फायदा होणार आहे. धन्यवाद. त्या ठिकाणी आपण एक सत्कार राहून गेला रांजणीच्या नूतन सरपंच आमच्या समाजाच्या आदरणीय पाटोळे मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय कोमलताई करतील. नूतन सरपंच रांजणी देवाची आपल्या समाजाच्या या ठिकाणी पाटोळे मॅडम कुसुमताई पाटोळे यांच्या या सुनबाई आहेत. बरेच मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, परंतु आपल्याला मला दिसते या ठिकाणी आनंद बापू आलेले आहेत, बारशिवने सिंदरीचे दत्तामज्ञ आलेले आहेत, अजून कल्याण बंडलकर इंदापूरचे अध्यक्ष आलेले आहेत बरेच. आणि या ठिकाणी आपले माहिती सल्लागार समितीचे चव्हाण महोदय आपले चव्हाण सर आलेले आहेत. परंतु आता वेळेअभावी आपण सर्वांना सत्कार वेळ देऊ शकत नाही. सर्वांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. असं ठीक आहे. आपण या ठिकाणी मॅडमला थोडे संधी विचार करा घेऊया. आपण त्याच्यावर एक मनोगत घेऊया, नंतर मॅडमचं मनोगत घेऊया. आपण तत्पूर्वी बोलताय दादा या ठिकाणी महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा कोमलताई चव्हाण ज्यांनी गंगूताई चव्हाण असतील किंवा त्यांच्याबरोबर पूर्ण सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या महिला बचत गट स्थापन करणं किंवा महिलांची कामं करणं पूर्ण जिल्हा पिंजून काढून अतिशय चांगलं काम त्या भागात करतायत. त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी घेतोय. त्यानंतर आदरणीय मॅडम आता ज्या त्यांचं आगमन झालेलं त्या बचत गटाच्या आत्मा विभागाच्या पुरुषाचा जो शेतकरी बचत गट आहे त्या बचत गटाच्या प्रमुख अशा आदरणीय शीतलताई मॅडम या ठिकाणी त्यांचं मनोगत होणार आहे. त्यानंतर आदरणीय नानासाहेब शिवाजीराजे कांबळे साहेब यांचं मनोगत होणार आणि शेवटी अध्यक्षीय भाषण या ठिकाणी आबासाहेब करतील. धन्यवाद. या ठिकाणी कोमलताई आपले विचार व्यक्त करतील. सर्वांना माझा नमस्कार. ज्यांच्या नावानं आज आपण आर्थिक विकास महामंडळाचा जो लाभ घेणार आहोत, तर सर्वप्रथम मला वाटतंय त्या आदरणीय राजांना आपण वंदन करूया. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा विजय असो. शूरवीर बहिणी नाईकांचा विजय असो. येळकोट जय मल्हार. येळकोट जय मल्हार. तर आज या ठिकाणी आपण राजस्थानी आर्थिक विकास महामंडळ याचं जे जनजागृती शिबिर आहे त्यासाठी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. आज तसं बघायला गेलं तर समाजाची दिशा ही खूप वेगळी आहे. इतिहासामध्ये बघायला गेलं किंवा भूतकाळामध्ये बघायला गेलं तर समाज ज्या ठिकाणी होता त्याच्यापेक्षा भरपूर सुधारित वृत्ती समाजात आलेली आहे. आणि यामागचं जर काय कारण असेल तर समाज आता विकासाच्या मार्गाकडे वाटचाल करायला लागलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे समाज हा आता जागृत झालेला आहे. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की महाराष्ट्रात रामोशी समाजाच्या बऱ्याच संघटना काम करतात. आता हे जे आर्थिक विकास महामंडळ जे मंजूर झालेले आहे तर त्यामध्ये बऱ्याच संघटनांचा वाटा आहे. प्रामुख्यानं जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून हा मुद्दा उचलून धरला. आपण वेगवेगळी आंदोलने
आहे तो बदललेला आहे. आणि मला वाटतं की ही आता सुरुवात आहे. रामोशी समाजाचा जो इतिहास आहे तो जो गुन्हेगारीचा इतिहास होता किंवा जो म्हणजे समाजाच्या नावाला जो कलंक लागलेला होता, आता सुद्धा समाज बऱ्यापैकी आमचा त्यामध्येच आहे. परंतु सर मला इथं आपण सांगावंसं वाटतं की आम्हाला कुठंतरी आशा आहे की आम्ही याच्यातून बाहेर पडू आणि त्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे. तुम्ही म्हटलं की तुळशी गावामध्ये एक 7-8 प्रकरणं झाली, परंतु अखंड महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजाला कुठेतरी आशा आहे आणि आम्हाला आशा आहे की आमचा समाज सुधारला पाहिजे, आमचा समाज पुढे आला पाहिजे, आमच्या समाजाला इतर समाजाप्रमाणे चांगलं स्थान मिळालं पाहिजे. दारू असू दे किंवा गुन्हेगारी असू दे ह्याचा शिक्का तर आमच्या माथी आहेच आणि तो लवकर पुसला जाणार नाही, कारण समाजात त्याचं जे म्हणजे उत्पत्तीचं प्रमाण आहे, दारू काढण्याचं प्रमाण जे आहे ते पण जास्त आहे, दारू पिण्याचं प्रमाण आहे ते पण जास्त आहे. परंतु कुठेतरी अशा संघटनांच्या माध्यमातून असेल की समाजाला चांगल्या दिशेकडे वाटचाल करण्याची संधी मिळत आहे. मला या ठिकाणी आलेल्या प्रत्येक समाज बांधवाला आणि भगिनीला सांगायचं आहे की ही जी संधी आहे या संधीचं आपण सोनं करूया. मला वाटतंय 5 कोटी म्हणजे जास्त रक्कम नाही. आपला समाज लाखोच्या संख्येने महाराष्ट्रात आहे. समाजाच्या कुठे एका कोपऱ्यात पण सर ते पैसे पुरणार नाहीत. परंतु आमची शासनाकडे मागणी आहे. सुरुवातीला आम्ही छोट्या छोट्या प्रकरणांच्यातून असू दे किंवा महिला बचत गटाच्या माध्यमातून असू दे या प्रकरणांचा किंवा या पैशाचा लाभ समाजापर्यंत मिळवून द्यायचा प्रयत्न करणार आहे. परंतु तुमच्या माध्यमातून पण आम्हाला म्हणजे शासनापर्यंत हा संदेश पोहोचवायचा आहे की रामोशी समाजाला विकासाच्या वाटेवर जर यायचं असेल तर एवढा निधी हा पुरेसा नाही. म्हणून शासनाकडे आमची 100 कोटींची मागणी आहे. 100 कोटी काय आपल्याला लगेच मिळणार नाहीत. त्यासाठी आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल आधी की जर सरांनी सांगितलं की 1-1 लाखाची प्रकरणं, सर सुरुवातीला मोठा घास घ्यायचा नाही. सुरुवातीला 1-1 लाखाची जी प्रकरणं आहेत त्याची व्यवस्थित परतफेड शासनाला जर आपण केली तर आपल्याला पुढचं शासनाकडनं जो निधी आहे तो मिळणार आहे. महिला बचत गट असतील, आता नानांचं खरं तर आम्हाला महिलांना खूप कौतुक वाटतं की महिलांना सर्वप्रथम मी एवढ्या समाजात वावरते, एवढ्या समाजात फिरते, परंतु महिलांना प्रथम स्थान हे कुठंही नाही. आदरणीय दौलतनानांच्या माध्यमातून आपल्या माता भगिनींना खूप मोठी संधी मिळायला लागलेली आहे आणि वारंवार आम्ही जिथं ज्या ज्या ठिकाणी फिरलोय त्या त्या ठिकाणी वारंवार आम्ही सांगितलेलं आहे की महिला बचत गट स्थापन करा, महिला बचत गट बँकांना जोडून घ्या. त्या माध्यमातून आपल्याला जो हा आर्थिक विकास महामंडळाचा लाभ आहे तो महिला बचत गटांना आणि महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. प्रत्येक माता भगिनीला विनंती आहे की इथून गेल्यानंतर आपण त्याच कामाला लागायचं आहे आणि एक जुनी म्हण आहे, एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं. तसं त्याचप्रमाणे एक जर महिला कुटुंबातली पुढे आली, मला बांधवांना म्हणजे तसा वेगळा अर्थ काही घेऊ नका माझ्या बोलण्याचा, परंतु माता किंवा स्त्री कुटुंबातली पुढे आली तर मला असं वाटतंय की कुटुंबाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, कुटुंब पुढे आल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी सरांनी सांगितलं की जे काही मार्गदर्शन असेल ते वैयक्तिक फोन नंबर पण देत आहेत आणि ऑफिसला पण जाऊन तुम्ही चौकशी करू शकताय. तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मला एवढं सांगायचंय, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळाचं ऑफिस असणार आहे. तुम्हाला ज्या पण काही अडचणी असतील जिल्ह्यामध्ये आपले पदाधिकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता किंवा तुम्हाला जर डायरेक्ट ऑफिसला जाऊन चौकशी करायची असतील तरी सुद्धा तुम्ही करू शकताय. आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांनी, जास्तीत जास्त बांधवांनी या आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घ्यावा असं मला वाटतंय. महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्या भगिनींना खूप चांगली संधी आहे आणि त्या संधीचं आपण सोनं करूया इथून पुढच्या काळामध्ये. एवढं बोलते आणि थांबते. जय मल्हार, जय राजे उमाजी. यानंतर आपण या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक आदरणीय चव्हाण मॅडम यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. आत्मा विभाग, आत्मा म्हणजे त्याचा थोडक्यात लॉंग फॉर्म की
पुरुषाचे शेतकरी बचत गट जे आहेत त्या बचत गटाचे जे प्रमुख कार्यालय सोलापूर जिल्ह्याचं आहे त्या कार्यालयाचे प्रमुख व्यवस्थापक आदरणीय शीतलताई चव्हाण मॅडम आहेत. तसेच उमेदमार्फत जे महिला बचत गट जोडलेले आहेत त्याविषयी सुद्धा थोडीशी ते माहिती आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सगळे मान्यवर आणि समोर जमलेल्या सगळ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी उशिरा आले याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. काही अपरिहार्य कारणामुळे मला वेळेवर पोहोचता आलं नाही, पण ज्या पद्धतीने तुम्ही माझी उशिरा येण्याची वेळ पण सामावून घेतली त्याबद्दल खरं तर जाधव साहेबांचे मी आभार मानते. 2 महिन्यापूर्वी माझी इथे प्रमोशनने नियुक्ती झाली आहे. खरं तर माझा विभाग हा कृषी विभाग येतो आणि पदाचं नाव आहे प्रकल्प संचालक. आत्मा म्हणजे ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, की ज्याच्या मार्फत आपण कृषी विभाग तर शेतकऱ्यांसाठी काम करतच असतो, पण ज्यावेळी कृषी विभागही आपल्या समाजासारखाच आहे, कृषी शेतकरी पण की असंघटित होता. आता नानांच्या रूपाने किंवा जाधव साहेबांच्या रूपाने संघटन दिसायला लागले थोडंफार. तर असंच एक संघटन शेतकऱ्यांचं असावं केंद्राच्या पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर, म्हणून आत्मा ही यंत्रणा स्थापन झाली. ही शासनाच्या वतीने काम करते पण शासनाचे नियम पाळत नाही, म्हणजे थोडक्यात स्वातंत्र्याने काम करते. म्हणून आपल्याला अनेक गोष्टी यामध्ये करता येतील. तर जेव्हा इथे माझी बदली झाली तेव्हा नानांच्या संपर्कात मी होतेच. नाना म्हणाले की आपल्याला काय करता येईल का याबाबत, संघटनेच्या बाबत किंवा गटांच्या बाबत. तर आम्ही आता चर्चेच्या स्थितीत आहोत. जाधव साहेबांना मी ऑफिसला बोलवलं होतं, पण ह्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचं पुढे अजून बोलणं झालं नाही. पण ह्या व्यासपीठामार्फत मी नक्कीच असं सांगेन की जेवढं काही शक्य आहे माझ्याकडून, माझे जे काही प्रशासकीय अधिकार असतील किंवा कॉन्टॅक्ट्स असतील ते वापरून आपल्या समाजासाठी जे करता येईल ते मी नक्कीच करेन. आणि मला म्हणजे जेव्हा मी वर्ध्यात काम केलंय, जालन्यात काम केलंय, पण जेव्हा तिथे काम करण्याची संधी आली तर एक मला रिस्ट्रिक्शन जाणवलं की आपल्याकडे शेती नाहीच आहे जवळजवळ, असेल तरी कुठल्या तरी कारणाने विक्री झालेली आहे. मग अशा अवस्थेमध्ये जगण्याचं साधनच काय उरतं, म्हणजे आता स्किल पण नाहीये. म्हणजे जे आपल्याकडे इतर 12 बलुतेदारांकडे स्किल आलेले आहेत ते स्किल पण आपल्याकडे नाही, म्हणजे कौशल्य नाही. मग करायचं काय? एक अशा हतबलतेमध्ये आपण आहोत सध्या. तर ताईंनी सांगितलं, मी ते ऐकलं की अतिशय चांगलं गोष्ट आहे की ॲटलिस्ट कुणीतरी आपलं अस्तित्व आहे हे तरी मान्य करायला लागले विविध संघटनांच्या मार्फत. आणि नानांचं तेवढं कौशल्य आहे, त्यांनी ऊर्जा, वेळ, संपर्क तेवढे वाढवले की आज आपण एवढे 100-200 लोक तरी एकत्र येऊ शकतो. पुढे जाऊन ही चळवळ मोठी होईल आणि असाच 5,000चा 10,000चा मेळावा होईल. इतर समाजांची जशी दखल घेतली जाईल तशी आपली घेतली जाईल. त्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे असणारी ऊर्जा आपल्याला इथे द्यावी लागेल. म्हणजे आज कुठल्याही कारणास्तव आपण एकत्र येत असू तर त्याच्यात माझा व्यक्तिगत फायदा काय आहे ही गोष्ट तर प्रथम राहणारच आहे, पण माझ्या मार्फत संघटनेचा काय फायदा होणार आहे ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तर अतिशय स्तुत्य असा उपक्रम होईल. याच्याबाबत एक छोटंसं उदाहरण देते. मी फार वेळ घेणार नाही कारण मी उशीर आल्यामुळे कार्यक्रमाची किंवा तुमचे संयम संपत चालला असेल. तर नेहमी आपल्याला असं वाटतं की आपण काय करू शकतो. तर रामायणातलंच उदाहरण देते. जेव्हा सीतेचं हरण केलं होतं रावणाने आणि तिला अशोक वाटिकेत ठेवलं होतं, तर तिच्याकडे काय होतं, निशस्त्र होती. आणि तसंही आजही ताई म्हणाल्या तसं आम्ही वेगवेगळ्या पातळीवर संघर्ष करतच असतो. स्त्री म्हणून लवकर प्रशासनातही स्वीकारलं जात नाही, शिक्षण घेते म्हणून घरातूनही लवकर स्वीकारलं जात नाही. अर्थात माझ्याबद्दलची गोष्ट वेगळी होती, ती जर वेळ मिळाला तर मी सांगेन. पण असं सांगायचंय की एकतर हरण झालेली, दुसऱ्या राज्यात गेलेली, पत्ता माहिती नाही, श्रीराम कधी येतील आणि तिची सोडवणूक करतील याच्याबद्दलची कुठलीही अपेक्षा किंवा पुढं काय करायचं याची भावना नसलेली, हतबल झालेली सीता जेव्हा रावणाच्या कैदेमध्ये होती तेव्हा रावण जेव्हा तिला यायचं आहे सगळं, माझी लंका एवढं वैभव हे सगळं आहे, हे आता तू घे आणि माझ्याशी लग्न कर, साहजिक हीच गोष्ट होती ना तिथे. त्यावेळी ती फक्त हातात एक गवताची काडी घेऊन असायची, माहिती आहे ना, हे हातात फक्त एक गवताची काडी होती.
ती तिथे काय करू शकत होती, फक्त गवताची गाडी दाखवत होती की माझ्या मर्जीशिवाय माझं लग्न होणार नाही, माझं लग्न झालेलं आहे. तो एक गवताची गाडी जी आहे ती तिने केलेलं काम आहे. आपल्याला आपण तितकंच करू शकत असू तर तेवढं तरी करायला पाहिजे. आणि प्रभू राम जेव्हा लंकेकडे जात होते रावणाकडे युद्ध करायला, तेव्हा ती खारुताई त्यांना मदत करत होती. खारुताई किती वाळूचे कण उचलणार होती, 10-12, त्याच्या बाजूने तर वानर जास्त होती, तरी पण खारुताई जे करत होती ते आज आपल्याला करायचे. सीता जे करत होती माता ते आपल्याला करायचे. गवताची गाडी असे ना किंवा वाळूचा कण असे ना, आपापल्या क्षमतेने आपल्याला तो समाजासाठी पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी वापरायचा आहे. कदाचित आपल्याला संघटनेकडून मिळणारा फायदा झालाही असेल, नसेलही झाला, पण निराश होता कामा नये. याच्या पुढे माझ्या मुलांसाठी, माझ्या पिढीसाठी, पुढच्या येणाऱ्या भविष्यासाठी मी काय करू शकतो या भावनेतून आज इथे यायचंय आपण. आणि दुसरी गोष्ट आणखी एक त्यातलंच एक उदाहरण देते की जेव्हा हवेतून उडून जेव्हा हनुमान तिथे आले अशोक वाटिकेत आणि मातेला म्हणाले की आता इथून मी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो, तर माता काय म्हणाली, नाही, प्रभू राम येणार आहे, मला घेऊन जाणार आहे. तितका विश्वास आपल्या संघटनेच्या अध्यक्षांवर आपल्या कौशल्याच्या आधारे असला पाहिजे. म्हणजे ते आम्हाला उद्धार करणार आहेत आणि आम्ही काडीचं जे काही आहे तेवढं महत्त्व देऊन आम्ही या संघटनेच्या कामात राहणार आहे. इतक्याच समर्पक भावनेने आज मी इथे आली आहे. असं डायस मिळणं हे माझ्यासाठी पहिल्यांदाच घडतंय खरं तर. म्हणजे नोकरीची 13 वर्ष आहेत, पण बाहेरच सगळे ओळख नाही, म्हणजे संघटन नाही, हेच पण तिथेच म्हणून माहिती नाही किती अधिकार, किती योजना, किती गोष्टी दिल्या असतील, पण संघटनेला देता आल्या का तर मी दुर्दैवाने म्हणेल नाही. आज जर मला करण्याची जी काही इच्छा आणि प्रशासकीय अधिकार आहेत ते मी नक्की वापरेल. आणखी एक गोष्ट आहे की आपले जे जाधव साहेब म्हणाले की गट आहेत, काही शेती नसलेले गट आहेत, काही शेती असलेले गट आहेत, ते आम्ही आता डिवाइड करून घेऊ, व्यवस्थित त्याबाबतची चर्चा करू, काय कसं बसवता येईल ह्याबाबतचा आम्ही म्हणजे बघूया आता कसं करता येईल. आणखीन चर्चा झाल्यानंतर मला कळेल. पुढच्या सगळ्या कार्यक्रमांना मी आवर्जून उपस्थित राहील. जे समर्पण सीते मातेचं होतं रामाविषयी किंवा तिच्या गवताच्या गाडीवर विश्वास होता, तो तितकाच विश्वास मी संघटनेवर, आपल्या लोकांवर पुन्हा भेटत राहू. माझा मोबाईल नंबर तर आहेच. काहीही ऑफिस शहरी भागात जरी असेल तर सगळं काम हे ग्रामीण भागात चालतंय, त्यामुळे ग्रामीण भागाशी संघटन असेलच आपलं. याच्या मार्फत मी आता पुढे येईल, नेहमी भेटत राहील. तर मला जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि विशेष म्हणजे मी उशिरा येऊ नये जे कार्यक्रमात सामावून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. दोन गोष्टी आहेत. आपल्याला गट ऍक्च्युली आता थोडं उशीर करतोय आपण, नो डाऊट, पण करू शकतो. शासन आता गटांकडून कंपन्यांच्या स्टेजवर चाललेले आहे. म्हणजे 5 कोटीचे प्रोजेक्ट आम्ही सँक्शन करू शकतो. म्हणजे सँक्शन करताना फंडचं लिमिट नाहीये. आपण काय करू ह्यांच्या शंका काढण्यासाठी उत्तरासारखं की आता इथं बचत गट आहे, त्या गटामध्ये 4 बायका रामोशी समाजाच्या आहेत, त्यात 2 माळी समाजाचे आहेत आणि 3 मराठा समाजाचे. त्या बचत गटाला तुम्ही आर्थिक सहाय्य करणार का? हो, जाती न्याय नाहीच आहे ना आपल्याला, म्हणजे अर्थसहाय्य कुठलेही जाती न्याय नाही. तसं बचत गट आरणमध्ये 34 बचत गट कार्यरत आहेत आणि सगळ्या समाजाच्या बायका त्यात आहेत. त्याला तुम्ही सगळ्याला मदत करू शकता. हे समजलं पाहिजे. आता कसं आहे, म्हणजे मला हे सांगायचं होतं पण म्हटलं आधी संघटनेवरच आपण बोललं पाहिजे, संघटनेवरती. कारण काय आहे, शासनाची कुठली योजना जी विभागामार्फत राबवली जाते ना, हिला व्यक्तिगणिक आधार असतो, जात किंवा समाज हा नसतो. त्यामुळे समाजात फूट पडण्याची जास्त शक्यता असते. म्हणून प्रशासन कधीही कुठल्याही जातीवर आधारित कुठलीही गोष्ट करत नाही. प्रशासन करताना ती व्यक्ती आधारित करते, आर्थिक परिस्थिती निहाय करते. म्हणजे आता जर आपण उमेदकडे गेले तर त्यांचे दारिद्र्य रेषेखालचे पण गट आहेत. उमेदच्या बाजूला MSRLM कडे गेले तर त्यांचे दारिद्र्य रेषेच्या वरती जाऊन गटांना काही 10,000 50,000 अशा प्रकारचे लाभ देण्याचे भाग आहेत. आमच्याकडे जी योजना चालते ही कृषी आधारित चालते
आता जर शेती नसेल तर करायचं काय, हा एक मुद्दा आहे. म्हणजे आपल्याला दोन गोष्टींवरती काम करावं लागेल. एक म्हणजे शेती असलेले गट किती आहेत हा डेटा माझ्याकडे पाहिजे, तो मी जाधव सरांना सांगितलाय काढायला. आणि शेती नसलेले गट म्हणजे काय करता येईल. शेती नसलेल्या गटांची एक इथं कौशल्य विकास आराखडा आपला सोलापूर जिल्ह्याचा मंजूर झाला. त्याला जवळजवळ 5 ते 10 कोटीचं फंडिंग पहिल्या स्टेजला आलेलं आहे त्या DPR नुसार. मग तिथे काय केलं जातं तर ब्युटी पार्लरचे कोर्सेस घेतले जातात फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यात त्याला फक्त अर्ज करायचा आहे आपल्याला. तर असं काही आपल्याला करता येतील का, गटामार्फत तर होईल पण आता बचत गटामध्ये ज्या महिला आहेत त्यांच्या नावे जमीन असली पाहिजे का त्यांच्या पतीच्या सासऱ्याच्या नावे जमीन, नाही तर सगळ्या जमिनी आमच्या बायका काढून घेतलेल्या आम्ही मोकळं. एक हा कायमचा मुद्दा आहे. पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबाची जमीन असते, बरोबर आहे. म्हणजे पुरुषाचं नाव असेल आणि आता महिला शेतकरी कशी ठरवायची, तर आता शासनाचा जो काही नियम आहे त्याप्रमाणे महिलेला पण पूर्ण अधिकार आहे. जरी सातबाऱ्यावर नाव नसेल तर त्यांचं जे पुरुष जो आहे कुटुंब प्रमुख त्याचा आपण फक्त ना हरकत प्रमाणपत्र घेतो की यांना गटामध्ये म्हणजे शेतकरी गटामध्ये समाविष्ट करण्यात माझी काही हरकत नाही, त्याचा फॉर्मॅट ठरलेला आहे. जर कुटुंब प्रमुखाने लेखी लिहून दिलं तर त्या महिलेचा शेतकरी महिला म्हणूनच उल्लेख केला जातो. त्यामुळे वैयक्तिक तुमच्या नावावरच शेती असावी गटासाठी असं नाही. पण जर शेतीविषयक लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थी बनण्यासाठी मात्र महिलेच्या नावावरती शेती हवी. आता ह्याचं प्रमाण वाढवण्यासाठी शासनाने लक्ष्मी एक योजना आणली आहे की महिलेचं नाव सातबाऱ्यावर आपोआप लागतं. ती एक योजना आहे आणि इतर सगळे समाज त्याचा लाभ घेतात. महिलांना लॉटरी लवकर लागते. पुरुषांच्या जर नावाने शेती असेल 100 जर माझ्याकडे अर्ज असतील तर महिलांना पहिल्या 10 आणि 20 ज्या काही लॉटरी लागण्याचं प्रमाण आहे हे सगळ्या महिलांनाच लागते. त्यामुळे ज्यांच्याकडे जास्त लँड होल्डिंग आहेत ना असे सगळ्या समाजातली लोक महिलांच्या नावावरती काही का होईना शेती करतायत आता. त्यामुळे फक्त ना हरकत प्रमाणपत्राच्या आधारे आपल्याला शेतकरी म्हणून होईल, म्हणजे तसं आपल्याला गट नोंदणी करता येईल. मला वाटतं व्यक्तिशः आपण आधी जे नोंदणी झालेले गट आहेत ना त्यांना बळकट करायला पाहिजे. त्यांच्याकडे एकदा मी पुन्हा येईल, व्यवस्थित चर्चा करेल. तुम्हाला अपेक्षित काय आहे? आणि आजच्या बचत गटाच्या 450, 300, 350, 400 महिला त्यांचाच एक मेळावा ठेवतो. नक्की त्या मेळावा चालेल. त्याच्यामध्ये 2 तरी चालेल. ऑफिस आहे पूर्ण सगळ्या राज्यात, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिस आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आत्म्यामार्फत 3 योजना चालतात. एक म्हणजे फिरता निधी दिला जातो तुम्हाला गट चालवण्यासाठी. ती काही रक्कम परत करावी लागते, त्याला जरा रिस्पॉन्स कमी मिळतो, रक्कम परत कमी करायला लागते, परत करावी लागते म्हणून. पण आरोग्य आधारित जो गट आहे त्याला महिलांना मात्र आपल्याला लाभ देता येतो. मग छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कुक्कुटपालन आहे, परसबाग आहे की ज्याच्यामधून तुमची फूड सिक्युरिटी, जेवणाची जी काही पोषक मूल्य आहे महिलांमध्ये ती टिकून राहावीत ह्या बेताचा आपण काम करू शकतो. फार काही मोठं असं भव्य दिव्य होत नाही गटामार्फत, कारण की आपण मनुष्य म्हणूनच फार काही एकत्र लवकर येत नाही आणि त्याच्यावर काम करत नाही. आता तुम्ही जर विचार केला फिरत, सोपं उदाहरण देते. मी वर्ध्याला काम केलं, जालन्याला, रत्नागिरीला आणि आता सोलापूरमध्ये काम करते. पश्चिम महाराष्ट्र हा जास्त पुढारलेला आहे. याचं कारण का कोणी सांगू शकेल का मला? असं काय आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त विकास दिसतो इतर विभागांच्या. त्याच्यापेक्षा लोक कष्टाळू आहेत, हार्डवर्क करायचे. तुमच्याकडे कडक कापड घालून निघणारे आणि इथं साधे कापड घालून खर्चून शेताला बनणारे. अजून काय सांगता येईल? कष्ट सगळेच करतात, कष्ट नाही केले सहकार क्षेत्र बळकट आहे. हा एक्झॅक्टली. सहकार क्षेत्राचा सगळ्यात जास्त फायदा पश्चिम महाराष्ट्राने घेतला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र इतर प्रादेशिक विभागांच्या मानाने अतिशय पुढे निर्माण केला गेला. तर आपल्याला पण महामंडळाचा उद्देश हा असाच ठेवायचा. सहकार शिका, पहिली गोष्ट शिकले, असं समज आहे आता की शिकली की लोक बाजूला पडतात, येत नाही. पण ज्यांना शिकून कळलंय की संघटनेतच खरी ताकद आहे ते शिकतात, संघटित होतात आणि लढायला सुरुवात करतात. बचत गटातून साधारण 1.5 कोटीच्या दरम्यानचा द्राक्षाचा बेदाणा ठेवणारा कोल्ड स्टोरेज
बचत गटाला काढला. अरे वा. ते आता माड्यातच 2 दिवस टीम होती, माणेगावमध्येच होते मी. तिथेही एक वॉटर शेड तयार होतोय. माणेगावमध्ये जर आपलं काही असेल हां 5 गावं आहेत, मी त्याचे डिटेल्स देते. की केंद्रीय पथक आलं होतं, ते आता वाढवून आयडियल मॉडेल पूर्ण राज्यामधल्या मॉडेल DPR तिथं करतायत. तर तिथे जे काही ऑब्जेक्टिव्ह आपल्याला घ्यायचे ते आता घेता येतील. मी काही मदत करू शकेल. 5 गावं आहेत ती. मला नावं एवढी सांगता येणार मी तो क्लस्टर असेल तर मी पहिल्यांदाच फिरली. आज ही माझी विजिट आहे. तर मी ह्याचे डिटेल्स सगळे जाधव सरांकडे देईल, ते सर्क्युलेट करतील. काही मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील. आता नंबर एक्सचेंज होतील. तर बाकी गट स्थापनेबाबत एवढंच आहे की पोषण मूल्यांवर आधारित आत्म्यातून दिलं जातं, फिरता निधी दिला जातो. बळकटीकरणासाठी टेबल खुर्च्या, तुम्हाला जे रजिस्टर बेसिक गोष्टी दिल्या जातात. त्याच्या पुढे जाऊन कंपनी तयार करावी. मला वाटते सोलापूरमध्येच देशातली पहिली महिलांची यशस्विनी नावाची एक कंपनी आहे की जिने आतापर्यंत खूप मोठे लाभ घेतलेत. मी त्याची यशोगाथा बोलता ताईंना शेअर करेलच. तर असं काही करता येईल तर आपण नक्की करूया. आधी आपण व्यक्ती म्हणून एक माझ्या मार्फत जे होऊ शकतं ते व्यक्तिगणिक प्रशासक म्हणून सांगते की डेव्हलप होऊया. संघटनेच्या बाबतीत तर माझी बियॉन्ड त्याचे लिमिट म्हणजे मदत असेलच. बाकी तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. मॅडम तर सांगते उमेदचे नाव आहेत गटाचे, तेच नावावर तुम्ही पण कर्ज देणार का? उमेदचे गट हे ना शेतकरी गट नसतात. ते वेगळे गट करायचे. आम्हाला नोंदणी कुठल्याही गटाची चालेल. तुम्हाला जर शेतकरी गट म्हणून घ्यायचा असेल तरी मग तुम्ही इकडे या. आणि वैयक्तिक कर्ज दिलेलं असतं महिन्यांना 10 महिन्यांना 10 लाख रुपये असं कर्ज दिलं ते कर्ज असून सुद्धा तुम्ही देणार? हो, कारण मी काही कर्ज देत नाही होत आम्ही. हे तुम्हाला अर्थसहाय्य तुमचा व्यवसाय करण्यासाठीचा अर्थसहाय्य. त्याच व्यवसायावर केलं जातं का? कारण उमेदनी पण व्यवसायावर त्याच व्यवसायावर नाही, तुम्हाला त्याच्या व्हॅल्यू चेंज म्हणजे मूल्यवर्धित काहीतरी करावं लागेल. आता साहेब जसं म्हणाले की आम्ही बेदाणा करतोय, बेदाण्याचं कोल्ड स्टोरेज आहे, मग त्याचे बॉक्स पॅकिंग तुम्हाला करायला जर तुमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायचं असेल 30-40 लाखाचं तर त्याला मिळेल. म्हणजे परत पुन्हा बेदाण्याच्या कोल्ड स्टोरेजवरती अनुदान मिळेल का? तर नाही. मला बॉक्स पॅकिंग करायचंय, ग्रेडिंग पॅकिंग करायचंय, सॉर्टिंग करायचंय. तुम्ही त्याचे जे टप्पे असतात ना त्या प्रत्येक टप्प्यावर एक लाभ घेऊ शकता. पण ज्या एंडला तुम्ही म्हणजे शेवटाला जो लाभ घेतलाय तो पुन्हा घेता येत नाही. शासनाचा तो नियम आहे. एका व्यवसायावरती कन्व्हर्जन्स होऊ शकतो राबवताना. म्हणजे नाबार्ड तुम्हाला कोल्ड स्टोरेज देईल, स्मार्टही देईल किंवा NFSM मधून पण कोल्ड स्टोरेज मिळेल. पण जर 5 कोटीचं तुमचं कोल्ड स्टोरेज असेल तर त्याचं लाईटनिंग एक नाबार्ड देईल किंवा वाहतुकीचा खर्च स्मार्ट देईल. असं टप्पे असतात. मग तुम्ही आता जर आरणमध्ये आपल्याकडे ऑलरेडी कोल्ड स्टोरेज आहे तर बॉक्स पॅकिंगसाठी तुम्ही ऑलरेडी पैसा खर्च करत असाल तर तर त्याचं कोरुगेटेड बॉक्स तयार करण्याचं महिला करू शकतात. त्याला काही फार स्किल लागत नाही. याच्यामध्ये पुण्याचं जे बिटकॉन आहे तिथं प्रशिक्षण मिळतं. त्यांचे फ्री कोर्सेस असतात, पैसे भरायची काही गरज नाही, फक्त ॲप्लिकेशन करायचं असतं. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की फक्त ॲप्लिकेशन करायचं असतं पण आपल्याला वेळेत माहिती मिळत नाही आणि ॲप्लिकेशन करता येत नाही. एवढीच एक अडचण असते. बऱ्याच लाभार्थ्यांना जेवढ्या ठिकाणी मी गेले त्या ठिकाणी 2च गोष्टी असतात. माहिती मिळते पण मग तो कम्प्युटर चालवता येत नाही असंही होतं. म्हणजे जी मुलं तरुण आहेत ना आता मोबाईल चालवतात ना, गेम खेळतात ना, बाकीच्या गोष्टी करतात त्याची ही जबाबदारी घ्या ना. गावातल्या 10 महिलांचे मी ऑनलाईन फॉर्म मोबाईलवर भरून देईन ही एक जबाबदारी घ्या ना. हे ते गवताच्या गाडीसारखंच आहे. ॲप्लिकेशन केलं तर खूप गोष्टी बदलतात. माझी थोडक्यात गोष्ट सांगते मी. मला ॲग्रिकल्चरमध्ये यायचं नव्हतं फक्त पण आमच्या बाजूला जे लेबर होते त्यांच्या मुलांनी आणलेला फॉर्म होता तो मी भरला. मी ॲग्रिकल्चरमध्ये गेले. मला ICRची फेलोशिप होती जी देशात फक्त 25 लोकांना मिळते. सगळा माझा आतापर्यंतचा खर्च शासनाने फेलोशिपने मी मिळवलेला आहे. का तर फक्त एकच गोष्ट मी ॲप्लिकेशन करत राहील. हीच एक गोष्ट ॲप्लिकेशन करणं हीच एक गोष्ट आपण करायला पाहिजे. त्याच्याकडे मला महिलांपेक्षा जास्त पुरुषांच्या वाटणीची भूमिका महत्त्वाची वाटते. मोबाईल तुम्ही जास्त वेळ हाताळता तर त्यांना तेवढा वेळ नसतो. ॲप्लिकेशन करून द्या, सतत बघत राहा, वेबसाईट बघत राहा, कुठं आहे काय आहे इन्फॉर्मेशन. आता जी आहे कौशल्य विकास टीम त्याची ॲड आलेली आहे. ब्युटी पार्लरचं आहे, हाऊसकीपिंगचं आहे. तर त्यांना ते अटॅचमेंट करून देतात कॉलेजला. नोकरी शोधायचीही गरज नाही. 11-12 महिन्याच्या एक्सपिरियन्सवर तुम्हाला पुढे चांगली 25-30-40 हजाराची नोकरी मिळते कन्सिस्टन्सी असेल तर. सगळं तुम्हाला जे हवं आहे ते त्या कौशल्य रोजगार विकास केंद्रामध्ये मिळते. फक्त गरज ॲप्लिकेशन करण्याची. मला वाटतं जेव्हा आपण मेळावा घेऊ ना
त्यावेळी हे फॉर्म भरून घेण्याचाच एक मेळावा होता. डॉक्युमेंटेशन घेऊन यायचं, माझ्याकडचा मी घेऊन येते, बेसिकली जेवढं लागेल त्या दिवशी ते घेऊन येऊन ऍप्लिकेशन करायचं. तुम्ही नंतर काय होईल, 3 महिन्यानंतर मला नाही वाटत कोर्स करायचा असं जरी झालं तरी नुकसान काहीच नाहीये ना. एक स्किल तर हातात आला असेल. आता आपल्याकडे स्किलच नाहीये, म्हणून आपल्याकडे बाकीच्या गोष्टी थोड्याशा विचित्र नजरेने बघितल्या जातात. जे आता उल्लेख केला तो काही आता बोलण्याचा मुद्दा नाही. फक्त शेवटचे एक आव्हान करते, आपल्याकडे आक्रमकता खूप होती. जर आपला इतिहास बघितला तर ती आक्रमकता पूर्ण हरवून गेली. म्हणजे जे जोश, म्हणजे नाव घेतलं जातीचं तर खाली बघायचे लोक असं मला सांगितलं होतं, पण आता बघितलं तर असं इकडे तिकडे बघतात. तेवढं डेव्हलपमेंट आपल्यात झाली आहे, तेवढा जोश, तेवढी आक्रमकता आहे तर आहे. आम्हाला आमचा अभिमान आहे. आम्ही आतापर्यंत आमच्या पूर्वजांनी जे केलं त्याच्याबद्दलचा आम्हाला अभिमान आहे. ही जी भूमिका आहे, आपली लाज नाही वाटली पाहिजे. जसे आहोत याच्या पुढे डेव्हलप होऊ, याच्या पुढे संघटित होऊ, याच्या पुढे ऍप्लिकेशन करत राहू. जे मी आहे ते आहे. आतापर्यंत मला पिढीजात जे काही मिळालंय ते तेवढंच मिळालं. माझ्या बरोबरच्या जर मैत्रिणींची तुलना केली तर त्यांना त्यांच्या सांस्कृतिक हक्काने खूप काही मिळालं. आजही प्रशासनात त्यांना जास्त मिळतं. आजही मला जेव्हा अडचण येते तेव्हा मला सोडवायला लोक पटकन येत नाही. म्हणजे जेव्हा मी औरंगाबादमध्ये होते, एक अशीच अडचण आली होती. खूप मोठे अधिकारी होते, त्यांच्यासमोर मी गेले. ते म्हणाले, का अडचण येते तुम्हाला सांगू का? तुम्हाला का अडचण येते? म्हटलं का साहेब? म्हणे एक तर तुम्ही महिला आहे आणि दुसऱ्या म्हणजे मागासवर्गीय म्हणून तुम्हाला अडचण येते. जर तुम्ही वेगळे कुठल्या तरी असता तर तुम्हाला ही अडचण आली असती. ठीक आहे ना, आली अडचण, काय करू मग? माझ्याकडून जे मला मिळालंय ते हाच वारसा मिळालाय. लढण्याचा मिळाला, मी लढणार. आक्रमकतेचा मिळाला, मी तेवढीच आक्रमक राहणार. हाच माझा वारसा आहे. मला नाही मिळाली 10 एकर शेती, मला नाही मिळाली आलिशान घरं. ठीक आहे, जे आहे त्याच्यात मी काय करू शकते, माझ्या पुढचं आयुष्य 15-20 वर्ष जे असेल त्यात मी काय करू शकते ते आपण ठरवूया आज. म्हणजे प्रभावित होणं हाच एक पहिला मुद्दा आहे. इथं एकत्र येणं. बघा आता तुम्ही, आपल्याला खूप अडचणी असतात, पण लग्नाच्या वरातीत आपण सगळे नाचतो की नाही? मग तिथे म्हणतो का माझ्या डोक्यावर एवढं ओझ आहे, एवढं कर्ज आहे, एवढं टेन्शन आहे. ती भूमिका असते गर्दीची. मॉब सायकोलॉजी म्हणतात त्याला. याच्यावर रिसर्च चालू आहे. त्या मॉब सायकोलॉजीवर काम करायचं आहे आपल्याला. म्हणजे समोरचा किती दुःखात असू दे, त्याला आपल्याबरोबर आलं की आनंदच वाटला पाहिजे, आपल्याबरोबर आलं की ऊर्जाच मिळाली पाहिजे. हातबलतेवर काम नाही करायचं. मग आपण चर्चा नाही करायची का बाबा तू कसा कर्जात गेला, सांगितलं होतं दारूच्या नादी नको लागू, नको म्हटलं होतं तर जमीन विकू. केलं त्याने, 1000 चुका करून झाले. आता त्याच्या पुढे बोला, त्याच्या पुढे काय करता येईल बोला. ठीक आहे, आज मला वाटते मी खूप बडबड करेल, सवय मला. तर असं आहे. म्हणजे मॉब सायकोलॉजी म्हणजे बघा ना, मॉबला कधी शिक्षा होत नाही, कधी शिक्षा होत नाही. तुम्ही याच्यात हा मॉब जमवायचा आहे आपल्याला, की सायकोलॉजी क्रिएट करायची. उद्या जाऊन प्रशासनात म्हणजे मला सांगायला लागायचं की माझे जात काय, मग मला नाही उमाजी नाईकांचं, राजांचं उदाहरण द्यायला लागायचं, भैरवजी नाईकांचं. अरे असे का तुम्ही? आपला इतिहास असा आहे की रामाला आपण नदीपर्यंत सोडवायला प्रोटेक्शन दिलं होतं. मग रामाचे वंशज होता, आपण रामवंशी म्हणजे रामाचे वंशज. हे किती लोकांना आपण ठासून सांगू शकतो? मी शेती करतो हे एखादा कुठला तरी समाज सांगतो, हे आपण किती लोकांना सांगतो? आपणच आपल्या मुलांच्या ते भिनवत नाही. जातीची लाज असताच कामा नाही. जातीसाठी मरायला लागलं तरी चालेल, तेवढी आक्रमकता आपण घेऊन येऊ. मारण्याचा विषय करणार नाही, कारण आताच्या युगात ती योग्य गोष्ट नाही. पण बलिदान द्यायची वेळ आली तर आम्ही देणार, कारण हे आमचं आहे, आमच्या मुलांचा वारसा आहे, तो आम्ही जपणार. मग महिलांना तेवढा वेळ, मुलींना शिकू द्या. मी मागे पण एकदा असंच सांगलीमध्ये नानांनीच कार्यक्रम ठेवला होता. तिथे सगळेजण शिकलेली मुलं होती, 10वी-12वीची मुलं होती. त्यांना तेव्हा मी आले होते. तर तिथे मी म्हणाले होते की ठीक आहे, आज मी यशस्वी आहे म्हणून माझ्या मागे 4 माणसं उभी राहतील, पण माझ्या अपयशात कोण होतं? माझ्या अपयशात साथ देणारं माझी कुटुंबच होती. ती कुटुंब कुठून आली होती? तर याच समाजातून आली होती. म्हणून मला आधी कुटुंबासाठी करायचंय, दुसरं माझ्या समाजासाठी करायचं. तेवढं सगळं आपण करणार आहोत. मला वाटतं बाकीच्यांना पण वेळ दिला पाहिजे. मी सभेचा फार वेळ न घेता, प्रोटोकॉल असतो 21 मिनिट
मिनिटाच्या वर कुणी ऐकू शकत नाही, बोर होतं. तर 3 गोष्टी करू आपण. एक म्हणजे आर्थिक ज्ञान देऊ महिलांना बँकिंग बाबतचं, म्हणजे गटाचा ते घेतात फायदा, पण पैसा खर्च होतो नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टींवर, टीव्हीज घे, गाड्याच घे, अजून काय काय घे, इतर गोष्टींवरती. आपण प्रोडक्टिव्ह गोष्टींवरती खर्च करण्यासाठी एक बेसिक ज्ञान काय असलं पाहिजे. आर्थिक बँक कशी चालवली जाते, व्याज जातं म्हणजे काय जातं. तुम्हाला हे लक्षात येतं का, गटांना जेव्हा पैसे मिळतात तुम्ही 2% व्याज भरता, 2च भरता ना, 2%च व्याज आहे ना. हा, मग 2%नी तुम्ही बँकेचे किती टक्के देता. मी कर्ज काढलं तुम्हाला 7.5% लोन मिळतं, मला तसं 14% द्यावे लागतात. म्हणजे मी वरचे 7% जास्त देते कुणाच जरी का, तर माझी गरज 10,000ची आहे. एवढी छोटी किंमत करून घेतली आपण आपली. माझी गरज 10 लाखाची जेव्हा बनेल ना, तेव्हा मला 7% व्याज देईल. आपल्याला त्या टप्प्यावर जायचं. 10,000वर, 50,000वर, 1 लाखावरती प्रकल्प उभे राहत नाही. हा प्रशासनाचा पण अनुभव आहे, म्हणून कंपन्यांकडे आलो आपण. आता मॅग्नेट नावाचा प्रोजेक्ट आहे, स्मार्ट नावाचा प्रोजेक्ट आहे, 5-5 कोटीचे DPR आहेत. आणि असं नाही DPR येत नाही, DPR येतात, पण आपले बांधव त्याच्यामध्ये नसतात. या गोष्टीसाठी काम करायचं आहे आणि मी ते नक्की करेन. एक तर महिलांना आपण आर्थिक साक्षरता देऊ, दुसरी गोष्ट काही सायकोलॉजिकली आपण थोडेसे कमी पडतो, कारण आपलं संघटन तेवढं बळकट होत नाही. मग आपण काय होतो, इथून उत्स्फूर्तपणे बाहेर पडतो. म्हणजे सोपं उदाहरण देते, आपण स्मशानात गेल्यावरती जेव्हा जातो त्यावेळी काय म्हणतो, जीवनाला काही अर्थ नाही, कधी संपणार आहे, काही खरं नाही, काही नाही बाबा, एवढा चांगला माणूस होता, गेला. हे प्रत्येकाच्या बाबतीतली वाक्य असतात. पण जेव्हा आपण स्मशानाच्या बाहेर पडतो, तिथून परत काय म्हणतो की गाईला दिलं का पाणी, घातला का चारा, म्हणजे आपण आपल्याच परत परिसरात येतो. त्यामुळे कधीही कुठलीही घटना घडली म्हणून माणूस बदलत नाही. घटना घडली म्हणून माणूस, विपत्ती आली, अडचणी आल्या, कष्ट आले, व्यसनाच्या आहारी गेलो, नुकसान झालं, जमिनी विकल्या, त्याच्यानंतर जे काही व्हायचंय ते झालं, या घटना घडतात. याने माणूस कधीच विकसित होत नाही. माणूस विकसित होतो घटनेतून शिकतो तेव्हा. आणि हे शिकायला एक अशी म्हणजे काय म्हणतात, तो स्टार लागतो. आता गांधीजींचं उदाहरण घ्या. जर त्यांना जर त्या आफ्रिकेमध्ये बोगीतून उतरून खाली सामान फेकून दिलं नसतं तर गांधीजी आपल्या देशाला लाभले असते का. तेवढा अपमान झाला पाहिजे. आणि तेवढा अपमान कधी होतो माहिती, जेव्हा आपण घर सोडतो तेव्हा. आपण आपली घरं सोडत नाही, आपला कम्फर्ट सोडत नाही, सुरक्षितता सोडत नाही. अपमान होऊ दे ना, 4 लोकांनी हाकलून देऊ दे. मी जेव्हा म्हणजे माझं पोस्टिंग जाण्यात होतं तेव्हा एक व्यक्ती माझी वाट पाहत जवळजवळ 5 ते 6 तास थांबली होती. 5 ते 6 तास. कारण फक्त माझी वेळ घ्यायची होती आणि पुढे मी काय करू शकतो या एका लाईनवर जायचं होतं. आज ते अतिशय मोठे विकसित व्यापारी आहेत. फक्त एका तासाची, 1 मिनिटाची जी काही भेट झाली तेवढी वाट पाहण्याची क्षमता त्या माणसाने ठेवली. मी माध्यम होते, मी कुणी म्हणजे मी म्हणत नाही की त्यांच्यासाठी कुणीतरी फरिश्ता आल्यासारखं होतं, असं नाही. मी माध्यम होते. तर ते माध्यम आपण ओळखून देऊया. जिथे कमी पडेल तिथे आम्ही आहोत माध्यम ओळखायला. मेळावा लागू, आपण ऍप्लिकेशन भरून घेऊ आणि ऍप्लिकेशन भरून झाल्यानंतर महिलांना तेवढे स्वातंत्र्य देण्याची जबाबदारी मात्र तुम्ही पुरुषांनी घेतली पाहिजे. आज आम्ही इथे येऊन एवढ्या भक्कमपणे बोलतो कारण त्याच्या मागे आमचे आई वडीलच आहे. त्यांच्याशिवाय आम्हाला इतकं कोणी स्वातंत्र्य दिलं नाही. कितीही गोष्टी घडत असतील, आजूबाजूला कितीही मोह प्रलोभन असतील, त्याच्यापासून बाजूला जाण्याचं कारण फक्त तेवढीच एक प्रेरणा होती की माझे आई वडील माझ्यासाठी कष्ट करतायत, मला दुसऱ्या गोष्टींना त्यांना अडचणीत आणायचं नाही. हे डेडिकेशन स्त्रियांमध्ये असतं. तुम्ही स्वातंत्र्य द्या, मुलींना पुढे आणा, मुली पुढे जातात. एक छोटंसं उदाहरण देते. जेव्हा MPSCचं माझं हे सिलेक्शन झालं, याच्यानंतर मी एक एक्झाम दिली होती फॉरेस्टची. तिथे पण सिलेक्शन व्हायचीच शक्यता होती, पण मी इंटरव्ह्यूला गेले नाही कारण मी जॉईन केलं होतं. परत असंच की मार्गदर्शन नसतं, आपल्याला काय करायचं माहिती नसतं. फॉरेस्टला गेले असते तर कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त आणखीन काही गोष्टी करू शकते असते, पण मार्गदर्शनच नव्हतं. ठीक आहे, आता असो. तर त्यावेळेसची जी पोस्ट होती ना, ती पोस्ट महिला इंटरव्ह्यूवर न मिळाल्यामुळे पुरुषाला गेली. म्हणजे आपली इतकी म्हणजे वाईट अवस्था आहे की फिमेल रिझर्वेशनच मिळालं नाही. आणि हे जे मी खूप 10 वर्षापूर्वीची गोष्ट नाही सांगते, फिमेल रिझर्वेशन कारण तेवढ्या सक्षमच आपण पुढे आणले आहे. तेवढ्या सक्षमतेने पुढे आणू, एकत्रित राहू आणि हॉलमध्ये विचार, हॉलमध्ये न ठेवता डोक्यामध्ये घेऊन जाऊ. पुढे जे काही करायचंय ते याच्यातून 10 लोक जरी तयार झाली की ज्यांना जोश आहे, ती जुनी आक्रमकता आहे आपल्यामध्ये, तेवढं मला 1 तासाचं एवढ्या 1 तासाच्या प्रवासाचं
सार्थक झालं म्हणजे पुढे भेटत राहू. थँक्यू. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही आमच्या समाजावर या ठिकाणी केलेलं आहे. आपण आता बोलत राहूया. तत्पूर्वी या ठिकाणी माढा तालुक्यात नव्हे सोलापूर जिल्ह्यामधील रामोशी बेरड समाजावर प्रेम करणारी आबानाची जी जोडी आहे त्यापैकी आदरणीय शिवाजीराजे कांबळे नाना हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आज या ठिकाणी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं होत असलेल्या त्यांच्या मोठी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होते ते त्यांनी आपल्याला आता नुकतंच मार्गदर्शन केलं ते चित्रजी पवार राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी राहुलजी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले जे सरकारी मंत्री जाधव ज्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम या ठिकाणी होतो ते संघटनेचे राज्याचे पदाधिकारी आणि जाधव त्यांचे सर्व सहकारी या निमित्तानं उपस्थित असलेले सुधीरदादा नाईकजी दादासाहेब मध्ये विष्णुबाबा चव्हाण विशाजी शिरतोडे बापूसाहेब शिरतोडे डॉक्टर सतीश माने बाळासाहेब बंदे या जनसंवाद कार्यक्रमासाठी खास करून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आनंद रामसांच्या वतीने आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष आपण या देशामध्ये वावरत असताना ज्या महापुरुषांनी राजे उमाजी नाईकांनी या देशातून इंग्रजांना हद्दपार करण्याची जबाबदारी निश्चितपणे त्या कालखंडामध्ये केलेले आपण सर्वजण जाणतो आणि त्याचाच विचार करून आपण समाजामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या राज्यामध्ये अनेक प्रकारच्या योजना चालू होत्या. परंतु राज्य सरकारने गेल्या 6 महिन्यापूर्वी काय त्यामध्ये बदल केले आणि नव्यानेच याची एक कंपनी छोटी कंपनी केली. मोठं महामंडळ असताना त्या ठिकाणी कंपनी करण्याची जबाबदारी त्यांना का वाटली याचा संशोधनाचा भाग आहे. त्याचं कारण या सगळ्या समाजामध्ये आम्ही सगळीच मंडळी गेल्या अनेक वर्ष सातत्याने वावरतो. समाज कल्याणाचा सभापती ज्या वेळेला काम करत असताना या सगळ्या घटकाशी आमचा सातत्याने संपर्क येत होता आणि राज्य सरकारच्या केंद्राच्या जिल्हा परिषदेच्या चांगल्या योजना आहेत त्या सगळ्या गरीब समाजाला कशा मिळतील त्या पद्धतीचे नियोजन गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही सातत्याने केलं. परंतु या कंपनीची स्थापना करून या महामंडळाला राज्याला 5 कोटीचा निघाला हे खऱ्या अर्थानं अतिशय दुर्दैवाची बाब आहे. कारण 5 कोटी निधी कुणाला द्यायचा कुणाच्या घशात घालायचा हा वादाचारी विषय आपण सोडला तरी निश्चितपणे या समाजासमोर अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. आपण सर्वजण इथं असणारे काही उच्च शिक्षित थोडे आहेत परंतु 10वी-12वीच्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष सातत्याने समाजामध्ये काम करत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी त्या कालखंडात नव्हत्या. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्या समोर आपल्या मुलाबाळांसमोर आपल्या मुलींसमोर आपल्या महिलांसमोर अनेक प्रकारच्या समस्येचा पाडा या ठिकाणी निर्माण झाला. त्याचं कारण जो डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जो संदेश दिला होता शिका संघटित व्हा संघर्ष करा त्याच्यापासून कुठंतरी आपण बाजूला गेलेलं गेल्या अनेक वर्षामध्ये पाहतोय. त्याचं कारण जिल्हा परिषद असेल सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना ज्या शिक्षणाच्या माध्यमातून आपला भविष्यामध्ये उतार झाला पाहिजे अशा पद्धतीची भावना समाजामध्ये सगळ्याच घटकाची असते. परंतु नेमकं आपण तिथंच चुकतो ना आपला त्या ठिकाणी आपण परतीच्या प्रवासाला त्या ठिकाणी लागतो हे खऱ्या अर्थानं खंत आहे. आपण समाजामध्ये काम करताना सातत्याने एका गोष्टीचा विचार करा. आपल्याकडे अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. अडचणी तरी कधी सुटणार नाही. आज आपल्यासमोर शेतीचा प्रश्न आहे. शेती करायचं तर भांडवल नाही भांडवलानंतर दर नाही आणि मग अशा अडचणीच्या कालखंडामध्ये आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करत असताना सरकारच्या माध्यमातून कुठं आपल्याला मदतीचा हात मिळतोय याची गरज आपल्याला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना इथं
राज्य उमाजी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आम्ही बघितलं. आम्ही सुद्धा तुळशीच्या 10 या मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये अतिशय थोडी गोष्टी नावाला महामंडळ मोठा आहे, परंतु त्या ठिकाणी या समाजातील विद्यार्थ्यांना लोकांना त्या ठिकाणी निधी मिळत नाही, प्रकरण वेळेवर होत नाही आणि मग वैयक्तिक लाभाच्या वर्गापुरतं आपण लाख रुपयापर्यंत कर्ज देतो आणि लाखाच्या माध्यमातून आम्ही एक जर्सी गाय घ्यायची म्हणतो त्याचं त्या ठिकाणी भागत नाही. एक जर्सी गाय घेऊन प्रपंच होत नाही, त्याला 5-6 गाय घ्यावं लागतात आणि म्हणून अशा अडचणीवरती आपल्याला मात करायचं असेल तर वैयक्तिक 1 लाखाची योजना कुठं संपली पाहिजे. किमान 10 लाख रुपये 5 लाख रुपयाची योजना त्या ठिकाणी सरकारने दिली तरच आपलं काय तर त्या ठिकाणी बरं होईल. अन्यथा हे गाजर आहे नुसतं, लाखात काय होणार, 4 शिर्डी येत नाही. आणि मग अशा घटकाच्या माध्यमातून आपल्याला भविष्यामध्ये मदत करायला असेल तर त्याचं कारण आपण सर्वजण एका मोठ्या विचाराने या ठिकाणी एकत्र यायला एवढी मोठी संख्या या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल मला खऱ्या अर्थाने आनंद वाटला. आपल्यासमोर शिक्षणाच्या समस्या आहेत, आपण शिक्षण वेळेवर मुलाला देत नाही. अडचण काय, सरकारच्या माध्यमातून सोय आहे, परंतु ज्या वेळेला आपण पहिलीपासून बालवाडीपासून ज्या विद्यार्थ्यांना घडवण्याच्या संदर्भात प्रयत्न आमच्या महिलांनी केले पाहिजे, पालकांनी केलं पाहिजे, तशा पद्धतीचं शिक्षण त्या कालखंडामध्ये त्या विद्यार्थ्याला मिळत नाही आणि मग कुणाच्या कामाला जा, कुठं वेगळ्या पद्धतीचा धंदा कर, व्यवसाय कर, अशा पद्धतीची जी समाजामध्ये जे नाही ते आपल्याला करावं लागतं. हे खऱ्या अर्थाने शोकांती आहे. म्हणून या सगळ्यावरती जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. आपण एखाद्या गावामध्ये काम करत असताना आमच्या एखाद्या 10वीच्या 12वीच्या विद्यार्थ्याला लाख रुपयाचं कर्ज दिलं, किती जण आपल्यात आहेत, किती गावामध्ये, आज आमच्या गावात 100 आहेत. तालुक्यात जर आम्ही रामोशी समाजाचा, बेरड समाजाचा विचार केला तर जवळजवळ 15 ते 20 हजार मतदान आहे आणि एवढी मोठी संख्या आणि आपल्या मतदारात नेमकं काय पडतंय. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीच्या नावाखाली या राज्यामध्ये भटक्या जमातीला घरकुल दिलं जाईल अशा पद्धतीची घोषणा केली. जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी घोषणा झाली, परंतु या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये या समाजाला, मग आम्ही पण त्यात आहे, मी धनगर समाजाचा आहे, अनेक गरीब माणसं आहेत, भटक्याचे अनेक लोक आहेत, त्या लोकांना घरकुलाचा आपण अर्ज करतो, परंतु त्याचं घरकुल आपल्याला वेळेवर मिळत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची जबाबदारी निश्चितपणे राज्यकर्त्यावरती येऊन ठेवलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये जर आपल्याला यामध्ये शिक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल, आता अलीकडच्या काळात नवीन समस्या निर्माण झाली आपल्यासमोर. आपली मुलं 10वी-12वी झाली, मुली जास्त त्याच्यावर त्या ठिकाणी शिकतायत, मुली उच्च शिक्षित झाल्या आणि मग 10वीच्या 12वीच्या मुलाला मुलगी कोणी द्यायची, लग्न होत नाही. त्या गावामध्ये जर सगळ्याच समाजाची परिस्थिती आहे, मी म्हणत नाही आपल्यामध्येच आहे, मग सगळ्या जे काय समाजामध्ये जात आहे त्या सगळ्या जातीमध्ये आज गावामध्ये 100 मुलं लग्नापासून त्या ठिकाणी वंचित आहेत, मुली मिळत नाही. आणि मग अशा समस्येचा पाडा जर आपल्याला भविष्यामध्ये टाळायचा असेल तर ज्या वेळेला आपल्याला संधी आहे त्या संधीचं सोनं करून जर भविष्यामध्ये आपण वाटचाल केली तर आपण निश्चित आपला समाज, आपलं गाव, आपलं कुटुंब प्रगतीच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला देतो. खऱ्या अर्थानं अनेक प्रकारच्या अडचणी या बँकांच्या आहेत. खरं तर वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ त्याची पोटशाखा काढली राजे उमाजी नाईक, परंतु अण्णासाहेब विकास आर्थिक विकास महामंडळ आणि ही दोन्ही महामंडळ एकाच धर्तीवरती एकाच ऑफिसमधून चालवली जातात, परंतु त्यांना अनेक प्रकारच्या सुखसुविधा आहेत. त्यांचा अर्ज वेळेवरती मंजूर केला जातो, आपल्या अर्जाला ऑनलाईन होतो, परंतु ऑफलाईन सुद्धा आपण त्या ठिकाणी पुन्हा कागदपत्र आणा म्हणून सांगतात. मग आर्थिक अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाला या अडचणी नाही. मग अनेक प्रकारच्या अडचणी ज्याला कळत नाही त्याच्यामुळे समोर अडचणीचा पारा त्या ठिकाणी यावा सातत्याने मांडला जातो. या सगळ्या कामाच्या संदर्भात आम्ही राज्याच्या जे या विभागाचे मंत्री आहेत अतुलजी सावे आमच्या गावामध्ये आले आणि आम्ही त्यांना निवेदन दिलं. आमच्यासमोर अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. ज्या पद्धतीने एक ऑफिस जर एक योजना चालवत असेल त्या सगळ्या समाजाला तशा पद्धतीचा न्याय तुम्ही दिला पाहिजे. आम्हाला नुसती घोषणा केली आम्ही सगळ्या पद्धतीची तुम्हाला मदत करू, परंतु 2-2.5 वर्षाच्या काळखंडामध्ये सरकारने त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला नसल्यामुळे आज आमचा सगळा गरीब समाज, मग सगळ्या भटक्या समाजाची माणसांना या सगळ्या प्रकारच्या अडचणींचा निश्चितपणे त्या ठिकाणी फार मोठ्या येतात. मी इथं असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो ज्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे, अण्णासाहेब आर्थिक पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना आहेत सर्व तशा पद्धतीची अंमलबजावणी या सगळ्या समाजाला करण्याची जबाबदारी निश्चितपणे आपण घेतली पाहिजे आणि ती जर आपण घेणार नसल्यास तशा पद्धतीचं काम आणि आमच्या नेत्यांमार्फत निश्चितपणे राज्य सरकारला, केंद्र सरकार असेल त्याच्या मार्फत तुमच्या सगळ्या समाजाच्या अडचणी त्या ठिकाणी पोहोचवण्याच्या संदर्भात
आपले नूतन खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून या भागातील या समाजाच्या ज्या ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणी निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, त्या सगळ्यापर्यंत नेण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करू हा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. खरं तर समाजासमोर आणि दुसरी एक महत्वाची अडचण आहे. अनेकांना जातीचे दाखले काढायचे आहेत. अनेकाच्या 50 वर्षाच्या 60 वर्षाच्या पुराव्याच्या कुणाकडे पुरावा नाही. कारण ही गाववाड्यामध्ये सगळ्यात गरीब असणारा, प्रामाणिक असणारा समाज, शिक्षणापासून वंचित असणारा समाज आणि म्हणून ह्या अडचणीवरती मात करायचं असेल तर आम्ही परवा तहसीलदारला एका आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आम्हाला त्या कार्यक्रमाला बोलवलं. आम्ही सांगितलं साहेब आपण एक कुठं बदललं पाहिजे. 50, 60 वर्ष तुम्ही त्याच प्रश्नावरती तेच तुमचे पॅरेग्राफ, तोच संवाद आणि तीच चुकीची पद्धती अंमलबजावणी याच्यावरती कुठं आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण आज हजारो मुलं, हजारो अनेक लोक या जातीच्या दाखल्यापासून वंचित आहेत. याचे कारण की राज्य सरकारच्या अनेक प्रकारच्या त्रुटी त्यामध्ये आहेत. या सगळ्या त्रुटी काढण्याची जबाबदारी निश्चितपणे राज्य सरकारने केली पाहिजे. या सगळ्या कामाच्या संदर्भात आदरणीय गौरव शिंदे गेले अनेक वर्ष सातत्याने प्रयत्नाची पराकाष्ठा करतात, परंतु त्यामध्ये यश आलेलं पाहत नाही. खरं तर जातीचा दाखला नसेल तर काहीच आपल्याला पडत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या कामासाठी आम्हाला सगळ्याला कळलं पाहिजे. आपण पहिल्यांदा गावामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांचे जातीचे दाखले आहेत का, नसतील तर ते काढण्याच्या संदर्भात आपल्याला कॅम्प बोलावा लागतील. मी अंकुशनाला सांगितलं गेल्या वर्षी आपली चर्चा झाली. कुठल्या गावामध्ये तुम्ही परित्यामध्ये जाऊन अनेक गरीब माणसं आहेत, जातीच्या दाखलेचा वेळ नाही, घरकुल मंजूर आहे पण जागा नाही, जागा आहे तर घरकुल नाही, अशा अनेक अडचणीवरती हा समाज सातत्याने अडचणीत आहे. या सगळ्यावरती जर आपल्याला मात करायची असेल तर ज्या राज्य सरकारच्या, केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या आपल्या भागामध्ये, आपल्या गावातील गरीब माणसापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येतील त्याचं नियोजन आपल्याला तिथं असणाऱ्या सर्व मंडळींच्या माध्यमातून केलं तरच तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही. खरं तर त्या चव्हाण मॅडमने आता असे चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला केलं. त्याचं निश्चितपणे आपण डोक्यामध्ये घ्या. जे त्यांनी सुचवलं, आपल्याकडे दुसरी एक फार मोठी समस्या आहे, व्यसन आहे, आरोग्याच्या समस्या आहेत. एखादा मोठा आजार झाला तर कुठं जायचं कळत नाही, तोपर्यंत दवाखान्यामध्ये जातो आणि लाखाचं बिल होऊन जातं. ह्या पाहुण्याकडून काढ, त्या पाहुण्याकडून काढ आणि मग अडचणीत माणूस कुठे येतो तर शिक्षण असेल, आरोग्य असेल, कृषी असेल, सगळे अडचणीचे क्षेत्र कोणाला आहे ते तुमच्या आमच्यासारखे. आणि या सगळ्या क्षेत्रावरती जर आपल्याला मात करायची असेल तर राज्यकर्ती जमात होण्यापेक्षा आपण शासनकर्ती जमात निर्माण करण्याच्या संदर्भात शिक्षणाच्या माध्यमातून आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. एक जर एवढ्यामध्ये आलेल्या लोकांतून एक आमचा भविष्यामध्ये एक चांगला विद्यार्थी घडला, एक IAS झाला, कलेक्टर झाला, एक SP झाला किंवा तालुक्याचा तहसीलदार झाला तर निश्चितपणे भविष्यामध्ये सगळ्या समाजाला पुढे नेण्याची जबाबदारी हा समाज घेईल. त्याचं कारण त्याच्यामध्ये असणारी प्रामाणिकता, कष्ट करण्याची तयारी, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण ह्या गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं हीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर चव्हाण मॅडमने चांगलं मार्गदर्शन करत असताना आमचे मित्र मुक्ते साहेब आत्माल आहेत, माझे जवळचे मित्र आहेत आणि मग शेतीच्या चांगल्या प्रकारच्या योजना चव्हाण मॅडम आणि मुक्ते साहेब एकत्र आल्यानंतर निश्चितपणे आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं कष्ट, त्यांनी केलेल्या यातना या ठिकाणी मांडल्या. एवढ्या यातना आपल्यावरती येत नाही, आपल्यावरती, आपल्या मुलाबाळावरती, पुढच्या पिढीवरती यातना येऊ नये म्हणून आपण भविष्यामध्ये वाटचाल करावी, प्रयत्न करावा हीच आजच्या या जनसंपर्क कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सर्वांकडून मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नानासाहेब, खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि तुमच्यामुळं आम्हाला पण समजलं काय काय त्रुटी आहेत, अजून आपल्याला काय बदल करायला पाहिजे. जातीचा दाखला काढताना वस्तुस्थिती खरी आहे. ज्या लोकांचा 1961चा पुरावा आहे त्या लोकांचा जातीचा दाखला लगेच निघतोय, परंतु 1961चा पुरावा नसल्यामुळं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायला खूप अडचण येते. आणि त्या काळामध्ये आमच्या समाजाचे लोक शिकलेली नव्हती, जागेवर नव्हती, भटकंती करत होती, त्याच्यामुळे पुरावाच नाही. त्याच्यामुळे असे कित्येक उदाहरणं आहेत. आता आमच्या नात्यातील संबंधातील गट नंबर 2 आहेत मंडले कंपनी, त्यांचा कुठेही जातीचा नवीन वकील साहेब म्हणतात की नवीन जे आला 1961चा पुरावा नसला तरी काय करता येईल, याच्यावर पण आपण पर्याय शोधून काढूया. अधिक
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची मला वाटतं ही स्कीम आम्ही बरेच दिवस ऐकतोय, 10 वर्ष झाली ही स्कीम ऐकतोय. भटक्या विमुक्तासाठी ही स्कीम आहे, 10 जणांचे एकत्रित घरकुल करा, परंतु प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी होत नाही. वस्तुस्थिती खरी आहे. याच्यावर मंत्रालय आदरणीय लोकनेते दौलतनाथ शितोळे साहेब, आम्ही सर्व टीम नक्कीच आवाज उठवू आणि त्याचा फायदा नक्की समाजाला मिळवून देण्याचा प्रयत्न करू. अधिक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मागा सांगितल्याप्रमाणे इथं गेल्यानंतर काहीतरी शिकून गेलो, आपला काहीतरी फायदा झाला हे समजलं पाहिजे. महिला या ठिकाणी आम्हाला वाटतं सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रम घेताना पहिल्यांदाच एवढ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. महिला आलेल्या त्यामुळे महत्त्वाचा महिला बचत गटाच्या मार्गदर्शन मिळत काहीतरी माहिती मिळून अपेक्षा आलेल्या आहेत. त्यांना मॅडम या ठिकाणी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि महिला बचत गटाविषयी, आपला बचत गटाविषयी ज्या काही अडचणी असतील, आता वेळ खूप झालेला आहे, अध्यक्षीय भाषण या ठिकाणी होणार आहे, ज्या काही अडचणी असतील त्या आपण मॅडमच्या संपर्कात राहून त्यांच्या मार्फत आपल्या बचत गटाला कसा आर्थिक फायदा घेता येईल किंवा आपल्याला कसा फायदा घेऊन आपलं घर प्रपंच वाढवता येईल अशा प्रकारचा फायदा. आणि पुरुषासाठी सुद्धा वैयक्तिक गट कर्ज योजना, शेतकरी गट जे आहे त्याच्या मार्फत कसा फायदा करून घेता येईल हे पण आपण पाहूया. अजून एक महत्त्वाचा विषय याच्यामध्ये जर्नलिंग करू नका. 1 लाखाचं जे प्रकरण आहे ते आर्थिक महामंडळ स्वतः प्रोसेस पूर्ण करून ते देणार आहे. बँकेकडे जाण्याचा कोणताही संबंध येणार नाही. आणि अधिक 10 लाखाचं जे व्याज परतावा योजना आहे त्याच्यामध्ये मात्र आर्थिक महामंडळ तुम्हाला ती फाईल मंजूर करून देणार आहे, परंतु बँकेच्या मॅनेजरकडे जाऊन प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे. अशा प्रकारच्या गोष्टी बऱ्याच आहेत. वेळ कमी आहे, एवढ्या वेळेमध्ये आपण सगळं सांगू शकत नाही. ज्याला आपण प्रकरण टाकायचे. आता मी 2 प्रकार आपण सर्वांना सांगितलं होतं की आर्थिक महामंडळाची माहिती सांगणार आहे, कसं कर्ज प्रकरण दाखल करायचे, कोणती कागद लागतात, काय या प्रकारची माहिती मिळणार असं मी सांगितलं होतं. परंतु वेळ कमी असल्यामुळे सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. एवढंच लक्षात ठेवा, ही प्रोसेस चालू होत आहे. या ठिकाणी कॉम्प्लीट मिळेल तुम्हाला, काही लोकांना मिळेल, त्याच्यामध्ये माहिती संपूर्ण आहे. अटी शर्ती नियम काय आहे ते सर्व आहे. फक्त एक आहे की तुम्हाला वेबसाईटला vjnt.com वेबसाईटवर आज ऑनलाईन करायचा आहे. आधी ऑफलाईन ऑफिसला पण जमा करायचा आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिस आहे. जर काय अडचण पदाधिकारी कोर्ट सर्व हजर आहेत. आपण सर्वांनी फोन करून माहिती घेऊ शकता. इथून पुढे याचा लाभ घ्यायला सुरुवात करा. याच्यामध्ये 2 मिनिट वेळ सर्वांचा घेतो. 2 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विशेष सत्कार आपण इंटरव्ह्यू घेतोय. सोलापूर विद्यापीठामध्ये BA थर्डला सोलापूर विद्यापीठामध्ये प्रथम आलेले विद्यार्थी कुमारी भाग्यश्री नाना मंडले याचा सत्कार आपण या ठिकाणी आदरणीय चव्हाण मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी घेतो. तिला या ठिकाणी समोर यावं. त्यानंतर या ठिकाणी ज्योती लहू जाधव यांचा अभिनव प्रज्ञा शोध परीक्षा सोलापूर जिल्ह्यात प्रथम आलेली आहे. तिचा पण आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सर्वांनी या ठिकाणी त्याचा सत्कार करावा. कार्तिक अंतू जाधव याचा पण सोलापूर जिल्ह्यामध्ये दत्त विद्यापीठ नंबर आलेला आहे. त्याला पण या ठिकाणी समोर यायचं. आई नाही आहे, बार्शीच आहे. त्यानंतर ज्योती लहू जाधव तिचा अभिनव प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यात पहिला नंबर आलेला आहे. आणि कार्तिक अंकुश जाधव हा धनुर्विद्या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये नंबर आलेला आहे. त्याचा पण या ठिकाणी आवाज वेळ खूप झालेला आहे. आता या ठिकाणी अध्यक्षीय भाषण होल्यानंतर या ठिकाणी अतिशय सुंदर असं भोजनाची सुविधा आपण या ठिकाणी अन्नछत्रामध्ये केलेली आहे. संत सावताराचं दर्शन घेऊन आपण त्या ठिकाणी प्रसादाचा आस्वाद घ्यावा. या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये मार्गदर्शन करणारे नव्हे तर या ठिकाणी आवर्जून वैयक्तिक सांगायचं गोष्ट म्हणजे 12वी पास नंतर शिक्षक मी झालो ते फक्त बाळासाहेब शिंदेमुळे झालो. मी शिक्षक केवळ आमच्या भाऊची आणि आबांची मैत्री असल्यामुळं 12वी पास झालेला विद्यार्थी त्या ठिकाणी आवश्यक शिक्षणाला पाठवून नंतर B.Ed करून घेतलं आणि 100% शाळेवर मी आता पगार घेतोय फक्त बाळासाहेब शिंदे यांच्यावर घेतोय. असे आदरणीय आबासाहेब यांचं मनोमत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. सर्वांनी त्या ठिकाणी शांततेत ऐकून घ्यावं. आज राजे उमाजी नाईक
विकास महामंडळ या मंडळामार्फत समाजाला आणि गरिबांना काय काय लाभ मिळू शकतात ते लाभ मिळण्याची माहिती देण्यासाठी, समाजाला जागृत करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेनं हा एक छोटासा उपद्व्याप केला आणि हा जो अंकुश जाधव यांनी जो उपद्व्याप केला, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे शिवाजीराजे कांबळे असतील किंवा शीतल मॅडम असतील किंवा ते आपले साहेब राहुल आळसंदे साहेब असतील, अतिशय पॉझिटिव्ह थिंकिंग असणारे अधिकारी या निमित्तानं उपस्थित राहिले. त्याचबरोबर आमचे किसनप्पा जाधव असतील, विष्णू चव्हाण असतील, बाबुराव शिरतोडे असतील, राजगिरीच्या सरपंच असतील, बाळासाहेब मले असतील, कोमलताई चव्हाण असतील, शीतल सतीश माने डॉक्टर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे समाधान जाधव, अतिशय मान्यवर. आणखी सांगितलं कुशने त्यावेळेला सांगितलं की बार्शीवरून, सांगोल्यावरून, पंढरपूरवरून, माळशिरस आलेले सर्वच समाजावर प्रेम असणारे, समाजाचं भलं व्हावं असं इच्छिणारे सर्व आलेले नागरिक बंधू आणि भगिनी, आज आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी काही गोष्टी करत असताना कुणीतरी फार मोठ्या प्रमाणात त्याग करावा लागतो. या समाजाचं खरेपण हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती. उमाजीराजे नाईक त्यावेळेपासून आता जरी कुठल्या गावात जर कुठल्या एखादं काम सोपवायचं असलं तर अंकुश जाधववर, म्हणजे मीच काम सोपवायचं म्हणलं, अंकुश जाधववर असो किंवा किसनप्पावर असो, जर एखादं काम सोपवलं तर त्या सोपवणाऱ्या माणसाच्या जीवापेक्षा स्वतःचा जीव धोक्यात घालून जो काम करतो तो रामोश. प्रत्येक गावामध्ये एक विश्वासू असा असणारा समाज आणि या समाजाचं भलं व्हावं म्हणून उमाजी राजे नाईक जय मल्हार क्रांती संघटना स्थापन करून दौलतनाना शितोळेसारखे, खरं तर दौलतनानाच्या अगोदर रामभाऊ जाधव जे अंकुशचे वडील होते त्यांच्याकडे बघितलं की उमाजी त्यांची जाग बोलवायची, मिशा बिशा आणि तशा पद्धतीनं अडाणी न शिकलेला असणारा माणूस पण समाजाची संघटना महाराष्ट्रावर बांधायचं काम अतिशय चांगल्या रीतीने केलं. आपलं आजचं जे म्हणजे जनसंवाद हा मेळावा आयोजित केला त्यासाठी आलेल्या मॅडम असतील,